आणतो बाजार. कोण चिंताजी बाबा? मी युनिक आहे. नाही नाही शांते, तसं नाही म्हणत मी. तू इच्छा असेल तर तूही बी चल. चला मग. तुम्ही माहिती आहे का, तुम्हाला जे पाहिजे तेच आणता. आणि मी सांगतो हे आणा ते आणा, ते कधीच आणत ना चिंताजी बाबा तुम्ही. म्हणून मी येऊन राहिली आज. पाय ना शांती, तुला काय पाहिजे दिसते काय डोळ्यानं? बरं झालं तू येऊन राहिली तर चल. आई, तुम्ही कुठे निघाली आई? पाय सविता, तुला सांगायची आठवणच भुलून गेली मी. मी काय नाही चिंतेच्या बाबासोबत बाजारात चालली भाजीपाला आणण्यासाठी. लय दिवसाचं म्हणून राहिलं वांग्याचं भरीत खायचं, आणि ते सासरे काही वांगे आणत नाहीत, म्हणून मी चालली. आई, तुम्ही वांगे आणायला चालल्या आणि घरी लेकरायले शाळेमध्ये कोण नेऊन घालीन? मी ड्युटीवर चालली. सविता, आजच्या दिवस तू सोबतच घेऊन जाय. ड्युटीवर जाता जाता लेकरं शाळेत सोडून दे, 5 मिनिटं उशीर झाला तर होऊ दे, तिकडून तू चालली जायचं. मला लय म्हणून राहिलं वांग्याचं भरीत खायचं. सविता, चला चिंतेची बाबा. माझ्या लेकराले शाळेत नेऊन घराचं राहिलं, पहिले माझ्या सासूले वांग्याचं भरीत खा लागते. पाय, जे जे भेटते ते ते चोचले सगळ्या भाज्या करून जातो मी, फक्त पोळ्या राहतात करायचे. तरी माझ्या सासूले आज लेकराला नेऊन घराचं नाही मला आणली. हॅलो, कोण? गुड्डी? हॅलो, सविता ताई घरी आहे का? सविता ताई, हा गुड्डी घरी आहे ना. आता ड्युटीवर जाते मी. काय म्हणत होती गुड्डी तू? तब्येत वगैरे चांगली आहे ना तुझी? हा सविता ताई, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणत होती शांता काकूला पाठवशील का माझ्या घरी? आता ना आई बाजारात गेले, आईला फोन करून देणे एखादा. तिकडून येता येता तुझ्या घरी चालले येतील. माझ्याजवळ नंबर नाही काकूचा, तुम्ही करून देसाल का फोन तेवढा? गुड्डीने भेटायला सांगितलं म्हणा. ठीक आहे गुड्डी, सांगते मी आईले. ठीक आहे, ठेवा ठेवा. चोरून चोरून फोन लावते ना, कोणाला लावते तर. किती विजय संग प्रेमाने बोलू मी, मग तर तसं काही तोंड रुते इले. गुड्डी बस ना, तुला चहा आणून देतो मी मस्त अद्रकचा. नाही नाही, मला अद्रकचा चहा नाही पाहिजे, मला जळजळ होते घाटीशी. काय पाहिजे सांग ना, मग मी आणून देतो ना तुले. फक्त तुम्ही प्रेमानं राहा, मला आई दुसरं काहीच नाही पाहिजे तुमच्यापासून. ठीक आहे गुड्डी, काही पाहिजे नाही ना. मी आजपासून खूप प्रेमाने वागतो, तू बी म्हणशील की नाही. कुठे चालली गुड्डी? श्यामने बोलावलं मला दवाखान्यात, पण सोबतच कोणी नाहीये. शांता काकूला म्हणून पाहतो. काऊन शांता काकूला म्हणतो तू? ती सासू काही मेली काय? हा बाय गुड्डी, असे कामं करतो मग तू. याचा मला राग येते तुया. आई, मग चला ना तुम्ही. तुम्ही तर स्वतः म्हणायला पाहिजे मला, गुड्डी चल तो दवाखान्यात नेतो. म्हटलं का तुम्ही असं कधी? तुला माहिती आहे गुड्डी, तुला दिवस नाही राहिले म्हणून मी किती किती देवाच्या मंदिरात फिरले, किती किती देवाला विनंती केली, इले दिवस राहू दे, इले दिवस राहू दे. आता तुला दिवस राहिले सांगत आहे मला तू. आई, तुम्हाला खूप वेळा सांगितलं मी, तुमच्या डोक्याच्या वर जाते, मी काय करू त्याने? चला, चलता का माझ्यासोबत मग आज दवाखान्यात? हा गुड्डी चल, मी येतो. आणि खबरदार गुड्डी, मी असल्यावर कोणाला बोलावशील तू तो. गुड्डी, आता वाटलं ते पोट थोडं, आतापर्यंत मला विश्वासच नव्हता. नाही नाही, आता तर मी लय खुश आहे गुड्डी. आई, आता माहिती आहे बांधकामाशी जाऊन जातो मी 2-3 दिवसानं. 7 महिना करावं लागते आपल्याला. अरे वा, खरंच काय गुड्डी? तुला एवढे महिने झाले काय गुड्डी? आई, तुम्ही घरातच कुठे राहता आई? तुम्हाला काय माहिती आहे आई? म्हटलं तर तुम्हाला राग येते. तुम्हाला मागाच सांगितलं मी, तुमच्या कानाच्या वरतून गेला आहे सगळं. रोशनीची बाबा कुठे गेले? रोशनीची बाबा लवकर ये, लवकर ये, लवकर ये. आता जागाला माझ्या सासूले सुनेले दिवसात म्हणून आता समजलं. आतापर्यंत झोपेतच होती बिचारी. आता धावत धावत जातो शांताबाईच्या घरी. शांताबाईला सांगतो, काय म्हणतो शांताबाई, माय सुनेली लेकरू होते, आता मी बी आजी बनवून राहिली. शांताबाईला एक गर्वान गेलती. शांताबाईला वाटते मलेच नातही आहे, नातही आहे. सविताला काही नाही. थांब म्हणा शांताबाई, आता म्हणत वाटते शांताबाईच्या लय ज्वारी. पाय कधी शांताबाई, शांताबाई इकडे ये ना, इकडे ना लवकर.
लवकर इकडे शांताबाई. कोण? अरे मीच आहे सविता. शांताबाई लवकर ये बाहेर. सविता काकू तुम्ही इकडे ये ना लवकर. लवकर लवकर सविता लवकर ये. तुला गुड न्यूज सांगतो ना सविता. लवकर ये. गुड न्यूज? कोणती गुड न्यूज काकू? अरे माझ्या सुनीले दिवस गेले माहिती आहे तुला सविता. 7 महिना राहते 7वा महिना. शांताबाई नाही का घरी. मी आता शांताबाई घेऊन ब्राह्मणाच्या घरी जातो तारीख काढायसाठी. आणि तुला सांगतो सविता एवढा धूम धडाक्यात करतो ना माझ्या सुनीचा 7वा महिना तर गाव पायात बसेन. कोणी केला नसेल सविता 7वा महिना. त्या सासून काय केला असेल तुया काकू. लय मस्त गोष्ट आहे काकू. करा करा आम्हालाही बोलवा काकू. आम्ही पण येऊ. तू सासू कुठे गेली सांग पहिले. काकू माझी सासू गेली भाजीपाला आणायला. मसाल्याचे वांगे करतो म्हणे. अजून नवीन नवीन भाजीपाला आणतो म्हणे. माझे सासरे काही आणत नाहीत बरोबर म्हणून माझी सासू गेली आज. बरं झालं तुम्ही लवकर आल्या नाही तर तुम्हाला घरी कोणी नसतं सापडलं. मी पण आता लेकरले घेऊन ड्युटीवर चालली. शाळेत सोडतो लेकरले आणि मी ड्युटीवर जातो काकू. ठीक आहे सविता चल येतो मी. सांगतो त्या सासूले. हा हो काकू सांगतो मी. घे ना म्हणा आता. सुषमाला सांगायला जातो. पाय शांताबाई आजी होती आता सविता पण आजी बनणार आहे. शिवानी झाली काय शिवानी तयारी? हो हो आली. गोल्या कुठे तुला बोलला तू वेळेवर? आई मला साहेबाचा फोन आला. मला मीटिंगला जायला लागते आई. आणि तिकडून आम्ही फिरायला पण जाऊ आई. गोल्या घरची कार्यक्रम बाकी राहिली अजून. तू कुठे त्याला दिली घेऊन? नाही गोल्या तू एकटा जाऊन ये. नाही आई शिवानीला पण सोबत घेऊन जाते मी. गोलू चलता काय? शिवानी तू पण हरकली काय? आपल्या घरचे कार्यक्रम राहिले अजून. आई गोलूची इच्छा आहे आई मी त्यांच्यासोबत आली पाहिजे. माझी पण इच्छा आहे गोलू सोबत जायची. ठीक आहे शिवानी या मग दोघं जाऊन. लवकर या बरं. आपल्याला अजून कुळदेवताच्या दर्शनाला पण जायचं आहे. लक्षात ठेवा दोघं जण. समजलं काय गोलू? ठीक आहे आई. शिवानी चल. शिवानी मग तू सुट्टी घेते का शाळेतून? आई मी लग्नासाठी सुट्टी आली होती 1 महिन्याची आई. आता सुट्टी घ्यायची आवश्यकता नाही मला. ठीक आहे काय ग माय लग्न होय येतं चालले फिरायला. गोल्याला समजत नाही काही नवीन नवरी कसं न्यावं म्हणून. राहिलेले काचे बाकीचे कामं धंदे पाहुणे राहिले जायचे. गंगाते आली मावशा राहिल्या बहिणी राहिल्या जायच्या. आणि हे दोघं जण गेले बापा फिरायला. चिंतेश बाबा तुम्ही लवकर तसं चला ना. थांबत चालत्या का रस्त्यानं? राहिले कामं धंदे बाकीचे मग घरी गेल्यावर. चिंतेश बाबा तुम्ही सरळ सांगा. तुमच्या मनात काहीतरी लपेल आहे. सांगा लवकर काय म्हणणं आहे तुमचं. शांती तुला म्हणत होतो मी शकुनाबाईच्या घरी चल म्हणून. मी शकुनाबाईला सांगितलं शांतीला घेऊन येतो. शांती शकुनाबाई एवढं म्हण फक्त. शकुनाबाई मला माफ करा. शांती तुझे लय उपकार होते शांती. चिंतेश बाबा आता काय केलं तुमचं दिसत जाऊन? काय केलं तुम्ही सांगा लवकर. म्हणजे तुमच्या बहिणीला मला माफी मागायला लावता तुम्ही कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं. तुम्ही सांगा काय केलं तुम्ही लवकर. तसं नाही शांती मला शकुनाबाईनच बोलावलं होतं. शांतीले म्हणे मला माफी मागायला लाव म्हणे. शांती आजपर्यंत एवढी खराब वागली माझ्यासोबत. शांतीला असं म्हणाल ना की मी असं कधीच वागणार नाही शकुनाबाई माफ करा मला. चिंतेश बाबा एवढा मतलबीपणा माणूस असा मतलबीपणा नाही पाहिला मी कुठे. चल शांती तू. नाही येत नाही मी. शांती कुठे चालली तू? म्हणलं हुशार माणूस आहे. हुशार माणूस असाले बहीणची मोठेपणा करते आणि बायकोची फोत्री करते. वारे वा नवरा. शांती